उद्योगपती गौतम अदानी काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी फडणवीसांच्या भेटीकरता उद्योगपती अदानी सागरवर दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आज रत्नागिरी दौऱ्यावर। सकपाळ यांच्या स्वागताकरता लावले ठिकठिकाणी बॅनर। भाजप आमदार हेमंत रासने यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांची फ्लेक्सबाजी। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकर यांच्याकडून महायुतीला हरताळ। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक। खोक्याच्या घरावर कारवाईची घाई का केली, या सुरेश धस विचारणार जबाब। जिल्हाधिकारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांची धस घेणार भेट। 20 कोटीच्या निधीतून सुरू होणार चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गाचं काम। सिवरेजसाठी खोदलेल्या रस्त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे पाहणी। सुरेश धस यांच्याकडून आष्टी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांकरता आम सभेचं आयोजन। तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याकरता आणि जनतेला येणाऱ्या अडचणी समजून घेण्याकरता आम सभा। उमरखेड आगाराला तात्काळ 5 नवीन बसेस उपलब्ध होणार। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मागणीला यश। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सकाळी 10:40 मेगा ब्लॉकला सुरुवात। पुरंदर विमानतळाचा मार्ग सुकर। उद्योग विभागाकडून औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जारी। आज दुपारनंतर बंद राहील। पाली खोपोली पुणे मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी समाधानकारक श्रेणीत आहे। मुंबईच्या हवेचा निर्देशांक 71 वर पोहोचलाय। सर्वाधिक तापमानाची नोंद राज्यात चंद्रपूरमध्ये झाली आहे। चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर आहे। उद्या शिवजयंती आणि या निमित्तानं राज्यभरात कबरी विरोधात औरंगजेबाच्या कबरी विरोधात विशेष मोहीम राबवली गेली आहे। औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीनं हटवा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची आहे। हिंगोलीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे। हिवरखेडा गावात भीषण पाणी टंचाई संदर्भात लोकशाही मराठीनं वृत्त दाखवलेलं होतं। गावात पाण्याच्या टाकीपासून पाईपलाईन टाकण्याचं काम आता हाती घेण्यात आलंय। बीडमधील बंकट स्वामी महाराज यांच्या दिंडीचं पैठणकडे प्रस्थान झालंय। पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्याकरता हे प्रस्थान झालंय। भिवंडीमध्ये अय्यप्पा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। या निमित्तानं कलश यात्रा पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांचा सहभाग होता। जालन्यातील मानेगावमध्ये आजपासून 2 दिवसीय सत्संग आहे। तसंच होळी महोत्सव आणि नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन सुद्धा। सार्वजनिक गणेशोत्सव बाळगोपाळ मंडळ परळचा सम्राट आयोजित टाटा प्रीमियर लीग सामन्यात भुईवाडा पोलीस ठाण्यामधील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांच्या संघाविरुद्ध स्थानिक खेळाडू असा सामना या ठिकाणी पार पडलेला आहे। राज्यात असंसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झालेली आहे। उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुस विकाराचे रुग्ण वाढलेले आहेत। बीज सोहळ्याकरता देहू नगरपंचायतीमार्फत वारकऱ्यांकरता फिरतं शौचालय असेल। इंद्रायणी नदी स्नान केल्यानंतर घाटावर महिलांकरता खास चेंजिंग रूमची सुद्धा सोय असेल। पवनी शहरामध्ये आज 101 वा हनुमान चालीसा पठण 101 वेळा हनुमान चालीसा पठण पार पडलं। भाविकांकडून पवनी शहरात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रेल्वेचं आरक्षण सुरू होताच 3 मिनिटातच फुल झालेले आरक्षण सुरू होताच बुकिंग फुल होत असल्याच्या तक्रारी आता समोर येत आहेत। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये गोसे धरणाचा डावा कालवा फुटून शेत शिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अधिकारी कर्मचारी यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे।
भंडारा जिल्ह्याच्या जाम परिसरात शेतीला 12 तास वीज पुरवठा करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। वीज वितरण केंद्र अंधळगाव इथल्या कनिष्ठ अभियंता यांना शेतकऱ्यांकडून निवेदन आहे। खानदेशमध्ये मका आवक होण्यात वाढ झाली आहे। आवक वाढली असली तरी दर स्थिर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचं बीज हे आता स्थिर आहे। प्रति किलो 165 ते 175 रुपयांना विक्री केली जाते काजूच्या या बियांची। फळपीक विमा योजनेत 23% अर्ज बनावट आहे। सर्वाधिक अर्ज जालना जिल्ह्यातले आहेत। अर्ज बाद केल्यानं 13.60 कोटींची बचत आहे। बेदाणाला सांगलीत विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव मिळतोय। सोलापूर बाजार समितीत प्रति किलो भाव 401 वर आहे। फार्मर आयडी बनवण्याच्या प्रक्रियेला रायगड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद आहे। पीएम किसान योजनेच्या अलिबाग तालुक्यातील 20,578 लाभार्थ्यांपैकी केवळ 3,942 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी तयार केली आहे। वाशिममध्ये लघुसिंचन प्रकल्पानं तळ गाठलाय। उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय। पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। जनावरांचा चारा असलेली गवताची गंजी जळून खाक झाली आहे। वाशिमच्या मोठेगाव शिवारात ही घटना घडली। आगीचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरतीये। पुण्यातील मुळभा परिसरामध्ये 17 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय। गांजा विक्री करता आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे। घोडबंदरमध्ये अल्पवयीन चालकाला 10,000चा दंड आहे। ठाणे वाहतूक पोलिसांची वडिलांवरच कारवाई आहे। यवतमाळमध्ये 3 दिवसात 2 कुंटणखान्यावर कारवाई करण्यात आली आहे। यवतमाळ शहर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली। बांधकाम मजुराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। परभणीच्या धार रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। कोयताचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद झाली आहे। सोलापूर शहर पोलिसांची कारवाई आहे। दुचाकीची समोरासमोर धडक झाली। महिलेचा जागीच मृत्यू आहे। अकोल्यातील रिजनल एसटी वर्कशॉप समोर ही घटना घडली। उल्हासनगरमध्ये बनावट एव्हरेस्ट चिकन आणि मटण मसाला विकणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। कारवाईत 3 दुकानांवर गुन्हे दाखल आहेत। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील धंदाई डोंगराला आग लागली आहे। तरुणांच्या एकजुटीनं आग विझवण्यात यश आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।